हॅलो, गुड मॉर्निंग यूट्यूब फ्रेंड. आज मी परीला आणि खुशीला बनवलेले आहे डब्याला वांगे बटाट्याची भाजी आणि त्यांचं आवरून घेते. त्यांचे खूप नखरे असतात सकाळी सकाळी. असं झालं तसं झालं. परीला पोणी घालायची असते त्याच्यामुळे मग खुशीला आधी आवरून मग तिचे केस करते. सकाळी नाश्त्याला त्यांना भाजी आणि चपाती थोडी थोडी मी चारूनच स्कूलला पाठवत असते. तसं मी त्यांना स्कूलला पाठवत नाही, कारण की 10-10:30 वाजता त्यांना स्कूलमध्ये टिफिन देतात खायला. खूप वेळ होतो, मग त्याच्यामुळं मी सकाळी त्यांना थोडं थोडं तरी चारूनच पाठवते, तसं पाठवत नाही. तिचे खूप नखरे असतात खाताना. ती नाही खाते, फक्त 1 किंवा 2च घास खाते. पण खुशीला सकाळी नाश्ता थोडा तरी लागतो. मग ती तिच्या हाताने वगैरे खाते मी परीचं आवरूपर्यंत. माझं त्यांचं दोघींचं आवरून झालं तर मग मी दोघींना 1-1 घास असं चारते. त्यामध्ये परीची खूप नाटके असतात. नको मला, प्लीज ना, मला नाही खायचं, दात दुखतोय, असं काही ना काही तिचं हे चालूच असतं. खुशीचं माझं काही नाही, ती तिचं आवरती पण आणि खाती पण. परीला खूप असं नाही का आळस येतो सकाळी काही खायचं म्हटलं की. पण माझी खुशी खूप हुशार आहे. तिला थोडंसं असं काही ना काही खायला वगैरे लागतं, कारण की लहान आहे आणि खूप वेळ होतो तिला टिफिन खाण्यासाठी. त्याच्यामुळं तिला भाजी खूप आवडली. ती सांगत होती मला भाजी खूप आवडली म्हणून. नाश्ता झाला, मग आता ते त्यांचे शूज वगैरे हाताने घालतात, बॅग घेतात आणि स्कूलला चाललेत. आता ती तिच्या पप्पांना उठवेल, कारण की व्हॅन बंद केली. त्यांना घरी यायला खूप लेट होत होतं. मग तिचे पप्पाच तिला सोडतात आणि आणतात. आता शूज वगैरे घालून आवरून बाहेर गॅलरीमध्ये पप्पाची वाट बघत थांबतील. तिच्या पप्पांना उठवते बाहेर जाण्याच्या अगोदर, की पप्पा लेट होते, चला. परीचं खुशीचं आवडता तरच मी घरातला थोडा बसाराही आवरत होते, कारण की बारका झोपला होता नातू आमचा. तो की खूप गोंधळ करतो. त्याच्यामुळं मग त्यांचं आवरून झालं की मी असं थोडं जेवढं जमल तेवढं आवरून ठेवत असते. आणि परीचं चाललं होतं आम्हाला बाहेर सोड म्हणून. घरात येऊन थांबली की मग तिचं असं आता आमची एक पप्पी घेऊन झाली की मग बाय करत गेल्या थांबायचं. तोपर्यंत तिचे पप्पा येत आहेत. पप्पासोबत परीने ते स्कूलला जातात. कारण की थंडी असल्यामुळं जर्किन घालून जात होती आणि ते मग तिच्या पप्पांनी सोडलं की जर्किन ती तिच्या पप्पांकडे परत देते. समोर बिल्डिंगचं काम चालू होतं. तिथं माणसं कामाला आहेत आणि दिदू त्यांच्याकडे बघत होती. परी जर्किन घालून पप्पाची वाट बघते की पप्पा कधी येणार आहे आणि आम्हाला स्कूलला सोडणार आहे, कारण की तिची स्कूल 8:30ला भरते. त्याच्यामुळं
ती लवकर आवरून पटकन सर म्हणते बाय करते. जाऊपर्यंत ती म्हणत असते माझी पप्पी घे म्हणून, कारण खूप वेळ होता दुपारी घरी येण्यासाठी. मग त्यांचं खूप नखरे असतं सकाळी स्कूलला जाताना. कसा वाटला तुम्हाला तुमचा आजचा मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. परी अँड खुशी. बाय.